हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मैत्रिणींनो की चेहऱ्यावरचे पिंपल्स कसे कमी करायचे. तर जर का तुम्हाला चेहऱ्यावरती खूप पिंपल होत असतील, डार्क स्पॉट असतील किंवा मोठ्या मोठ्या फुंशा होत असतील तर त्याच्यासाठी काहीच नाही करायचं आहे. फक्त काय करायचं आहे, तुम्ही जो काही फेसवॉश किंवा साबण किंवा काही वापरत असाल चेहऱ्यावरती तर ते प्लीज नका वापरू. त्याच्याने आपला चेहरा जो आहे तो खूप खराब होतो. तर काय करायचं, बेसन पीठ घ्यायचं आणि बेसन पिठामध्ये थोडं कच्चं दूध नसलं तर तापलेलं दूध जरी घेतलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये एकच थेंब लिंबाचा रसाचा टाकायचा. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून चेहऱ्याची याच्याने 5 ते 10 मिनटं मसाज करायची. मसाज केल्यावर चेहरा व्यवस्थित थंड पाण्याने धुवून घ्यायचा. बघा मैत्रिणींनो, तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. माझ्या चेहऱ्यावरती पण खूप पिंपल्स यायचे, फुंशा व्हायच्या, त्याच्यातून पाणी निघायचं, खूप चेहरा माझा खराब झाला होता आणि चेहऱ्यावरती डार्क स्पॉट पण खूप आले होते. तर मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही 15 दिवस करून बघा तुमच्या तोंडावरचे पिंपल्स चालले जातील. चेहऱ्यावरचे जे डाग आहे ते हळूहळू कमी होतील आणि चेहरा तुमचा ग्लो करेल. तुम्ही हा उपाय 15 दिवस नक्की करून बघा. तर मैत्रिणींनो, तुम्ही उपाय करून बघा आणि फरक जाणवला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझं चॅनलचं नाव आहे कॉमेडी क्लिप्स 1602. प्लीज मैत्रिणींनो, मी सांगितलेला उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही चेहऱ्याला कोणताच फेसवॉश नका लावू, कोणताच साबणही नका लावू. फक्त मी सांगितलेला उपाय तुम्ही 15 दिवस सारखं करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल. चेहऱ्याला कोणती क्रीमही लावायची नाही, पावडरही लावायची नाही. फक्त बेसन पीठ, कच्चं दूध आणि 1 थेंब लिंबाच्या रसाचा, बस. तुम्ही एवढं घेऊन 5 ते 10 मिनटं चेहऱ्याची व्यवस्थित मसाज करा. बघा तुम्हाला फरक जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.